फुलीवर एक दाना लावायची, ती लावता लावता 2-3 सारख्या खाली पाडायची अशी जण. जिला काय आता गौऱ्या लावताय ना, तर ती म्हणली मी धिडे करीते. पिठाचा नाच करशील बाई, राव दे तू कशाला तिकडं. हो, पिठल्यातले गोळे फुटणं म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं मी तसाच दूध पितो मंजुळा, तू दुधाला खराब करून टाकशील, ते नको करू तू. त्याला येत असतं काय कुठे. ती लागली सरकी लाल, साऱ्या सारख्या सांडू लागली. पण काही फुलीत लावल्या आणि काही मधात पडल्या. आता फुलीत लावल्या कराळा उतरलेला होता, त्या मार्कावरनं माती कोरडी झाली, त्या जरा उशिरा निघल्या. आणि त्या खाली पडलेल्या आधार पडल्या, पटकन शितुडे आले, निघल्या बी ह्या दाबल्या. हे जरा उशिरा निघली आणि फुलीच्या बाहेरची लवकर निघली. मग मधल्या फुलीतल्या कापसापेक्षा मधल्या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात? आढाव. आढाव आडनाव नाही, हे आढाव झाड. आढाव आढाव झाडाव झाड उगत, त्याला काय म्हणतात? मांडगुळ. मांडगुळ. हो, ते खालून पाणी प्याले, हे त्याचं रक्त हाणायलंय. हो, हे त्याचं रक्त हाणायलं. त्याच्या आशेलय मांडगुळ काय काय ना. बापा बापा, त्यानं कमवायचं आणि हो सारीतच चालला सगळं. हो, 13 कम 85, 90 कम 87, 100चे 60 आणि व्यापाराचा थाट, असे लय सुंबळे होतो आले काय काय लय लय. मग काय झाड कोळपायला पाठीलेलं जरा बरं होतं. ते म्हणला फुलीतल्या झाडापेक्षा हे जोरदार आहेत. ते आलं की कोळप उचलायचं. कवरक उचलीन कोळप, एवढं होस तर, एवढं होस तर. आणि याच्या वरचं झाडाचं कोळप जर उचललं तर खडेल दिशरूम न दाडाला. लगेच संभाजीनगरला द्याला खालची हानोटी बसवायला. डॉक्टरनं म्हणले इथं कसं काय पड, कोळप उचललं की रुमनं लागलं. मालकाला फोन केला, मग खालचे दात पडले. ते म्हणले कोळप काऊन उचललं? ते म्हणला मधात काय झाड. मग मधल्या बिनकामी झाडासाठी काऊन दात पाडले? मी नाही पैसे दे. मधले झाड काय कामाचे रे आढाव? हे काय कामाचे आढाव झाड? याच्यासाठी तू हे दात पडले ना. फुल्लीतलं झाड बारीक बी असू द्या पण खत असतंय. फुल्लीतलं झाड बारकं बी असू द्या तरी त्याला फवारा असतोय. फुल्लीतलं झाड बारकं बी असू द्या त्याला खुरपण असतंय. आणि आढावाची दया केली की दाथड पडत येत. आढावाला किंमतच नाही. तसं संप्रदायात आचरणशील लोकायला किंमत आहे. आढावायला किंमत नाही. कुठं उगते बेसरामाई सारखे, त्याला कुठं किंमत असती का? आणि आढावायच्या नादी लागणारे नंबर 1चे बेश्रम, ते पण नंबर 1चे बेश्रम असते. सात्विकाच्या मुखातून हरिकथा त्याच्या मुखातून ऐकायची. तो वैष्णव असला पाहिजे, तो वारकरी असला पाहिजे, पंढरीची वारी करणारा असला पाहिजे. हो, मस्त पाकिट घेतून पैठणच्या वारीला पण येत नाही. त्या दिवशी श्राद्धाचं कीर्तन हाणतो. यम तुला किती हानीन सुंबळ्या, इतकी जागा ठवाचा नाही लाल करायची. पाकिट घेऊ घेऊ कीर्तन करतून षष्टीच्या दिवशी इकडं एक म्हातारी मेलीन. आज तुम्ही मोक्षाला जाईन. म्हातारी म्हणली तू ह्यामुळेच मी नरकाला जाणार. मी जाणार होते मोक्षाला पण पान छटा, तू षष्टीच्या दिवशी मोहश्राद्ध घालायला, तू ह्या पापामुळे मी नरकाला जाणार. दोघाची पतन सारिखेची केले पापजीने दिले अनुमोदन. दोघाची पतन सारिखे. मला अडचणीत हात घाला वाटत नाही, इचू निघते. सोपं सोपं बोलायचं कशाला? हमन ब्रह्मन मायान. हो, काल खाल्लेल्या भाजीचा मेळ लागन ब्रह्म सांगायला. विठाला संप्रदाय करण्यासाठी तात्विक लोक लागतात, जातीत समान नाही. वेशावतीबाई, वेशा, नाव महानंद. महाराज तत्वानं वागणाऱ्या लोकांकडे पंढरपुरातला मालक, काशीतले मालक वाकले. खाटीक कोणाला म्हणते? मुसलमानाला. मुसलमानातला खाटीक कोण? जो मांस कापतो, खाटखुट करतो, त्याला खाटीक म्हणतात. बर ठीक आहे, तुम्ही जरा देवाला पाणी घालता घालता खाटीक म्हणला इकडे या, तर बोलतान का त्याला? मानतात तुम्ही खाटकाला?
नाही. पण पंढरपुरातला मालक खाटकालाच मास शिकू लागला. सजन कसाया इकू लागे मास माळ्या सावत्याशी खुरपू लागे. डॉक्टर साहेब तो खाटीक होता पण इमानदार होता. त्याचं तत्व काय? काय किलो आहे? एवढ्या किलो आहे. हे घ्या पैसे, टाक पैसे. खाटीक म्हणायचा किती? 2 किलो. 2 किलोचे पैसे दिले का? हो. मग घ्या तुमच्या हाताने मोजून. ते नालायक 3 किलो नेत होतो. यार इमानदार. पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं खाटीक आहे पण इमानदार आहे रे, हे माणसं याला मारतील. देवाने विचार केला मोजायला बसावं तर मला श्रुती मानणार नाही, मला संत येड्यात काढतील. म्हणजे त्याच्या तराजूतलं जे माप होतं का तो मापच देव झाला. माप देव झाला. ज्यानं जितके पैसे दिले तेवढंच वजन होत होतं. आणि ज्यानं जास्त पैसे दिले की पुन्हा दगड फुगत होता. म्हणजे बघा सज्जन माणसाचा संसार खाटकाचा पण मातीत जाऊ देत नाही. पण काय पासा पाहिजे? तो सज्जन पाहिजे. त्याला सुद्धा मातीत जाऊ दिलं नाही. इतका कृपाळू आहे पंढरपुरातला मालक. एवढा कृपाळू, एवढा कृपाळू. तो जात बघत नाही. त्याचं फक्त वागणं पाहतो. वागणं. उत्तम कुळी जन्म आणि क्रिया मंगळ. उत्तम कुळात जन्म झालाय आणि वागतू वाईट. बुडविले कुळ उभं येता. अख्ख्या कुळाला मातीत घातलं त्या बडव्यानं. विठाला विठाला. परमार्थ कमी दुसऱ्याचेच वाभाडे काढतो. तुला कोण सांगितलं उकांडे उकरायचे? काय गरज आहे तुला ते उकांडे उकरण्यावर? तुम्हाला एक सांगू का? दुसऱ्याचं इचकीनं या लोकायला कालांतराने बायकोचे कपडे धुवायची वेळ येत असते. हा, म्हणून दुसऱ्याचं नाही इचकायचं. आपण इचकायचं असेल तर पंढरीतल्या मालकाचं इचका. इचकायचं असेल तर अष्टादश संतांचं इचका. निंदात्वा स्तुती करावी देवाची आणि कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. हेवा नालायक लोकांचं इचकिण्यात आपला अमूल्य वेळ कशाला मातीत घालायचा? विठाला विठाला. व्यवसाय विषयचा शिवचरित्र शिवरात्रीचा पर्व काळ याच्याकरता तो प्रसंग इकून जुळवतोय. आपण जो पर्व काळ असतो त्या पर्व काळावर बोललं पाहिजे. वारी आली की कीर्तनकारानं श्राद्धाचं कीर्तन जरी केलं तर 5 मिनिटं वारीवर बोलायचं. वारीवर बोलायचं. रामनवमी असेल, महाशिवरात्री असेल, असे काही सण असतात, संतांचे उत्सव असतात, संतांचे समाधी सोहळे असतात. या उत्सवाच्या प्रकरणात 5-5 मिनिटं 15 दिवस त्याच्यावर बोललं पाहिजे. त्या कीर्तनकाराला वारकरी संप्रदायातला कीर्तनकार समय जाना असा शास्त्राचा पुरावा आहे. नितांत आहे. चला, वारांगण आहे, वेश आहे. नियम काय होता सांगू? ज्या पुरुषाला रात्र दिली त्याच पुरुषाला रात्र असायची. जगात एक पोतभर घेऊन जरी सोनं घेऊन आला तर त्याच्यासाठी ती म्हणायची तो माझा कामुक म्हणून त्याला स्वीकारलंय. आता तू एक पोतभर जरी सोनं आणलंस तर आजची रात्र तुला भाऊच समजील, आजची रात्र तुला बाप समजील, आजची रात्र तुम्हाला पोटचं पोरग समजील. या तत्वावर आरूढ असलेली वेश्यावती. या तत्वावर आरूढ. एक नियम आहे का? पुढचा नियम आहे का? 15-16 नियम होते तिचे. सगळे सांगत नाहीत. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. आता तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर येत, आता पुन्हा सांगायचंच काम नाही. सगळ्या गोळ्या एकखट्या हे सांगत असते. एक दुपारी घ्या, रात्री घ्या, जेवणाच्या अगोदर एक घ्या, जेवण झाल्यावर घ्या. आणि जर पेशंटनं सगळ्याच उकलल्या सगळ्यात मधात टाकले तर पुन्हा जाणं डॉक्टरकडे. आहे की रिॲक्शन येईन का नाही? म्हणजे सगळे नाही नियम सांगत, 1-2च ऐका ना. हो. पुन्हा एक नियम होता. सूर्यास्ताच्या अगोदर जर कोणी दारात आला आणि त्यानं काम तृप्त करण्याची इच्छा केली तर त्याला तिचं दार उघडं असायचं. सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा जरी आला तर त्याला म्हणायची दारात थांबायचं नाही. सूर्यास्त झाला, सूर्याचं बिंब मालवलं की तिने एक आंघोळ करायची आणि स्नान करून तुळशीची माळ हातात घ्यायची. आणि ती माळ हातात घेतल्याच्या नंतर पंढरीतल्या मालकाचं नामस्मरण,
बोरेश्वराचं नामस्मरण म्हणजे काशीतल्या मालकाचं नामस्मरण. ती नाचून करायची, नाचून करायची, नाचून. आणि एक विरंगुळा म्हणून तिनं जीवनात दोन, एक पक्षी आणि एक पशु पाळला. गुणगायी आवडी सांगतोय, शिवरात्रीचा पर्व काळ आहे. पशु पाळला वानर, माकड होतं एक, आणि पक्षी पाळलं कोंबड. एकच कोंबड आणि एकच माकड. चांगल्याच्या सानिध्यात राहिलं त्याचं बरं होत असतं. महाराज पंजाब भाऊ हजारो एकरवाले माणसं मेले. कितीक लोकांनी त्याला ध्यानात ठेवले, कितीक लोकांनी ध्यानात ठेवले. का? हे चांगल्याच्या सानिध्यात राहत नव्हते म्हणून ध्यानात नाही. वाघ्या नावाचं कुत्र छत्रपतींच्या सानिध्यात राहिलं. आज चंद्र सूर्य तोपर्यंत इतिहासात वाघ्या कुत्र्याचं नाव आहे दादा पाटील. का? ते कुत्र चांगल्याच्या सोबत होतं म्हणून संगत सज्जनकी करले. याच्याकरता चांगल्याच्या सोबत राहिले की त्याचं नाव वाढत असतं, नाव वाढत आहे. महाराज वारकरी संप्रदायामध्ये चातुर्माशी महाराजांच्या आश्रमावर कुत्र होतं पंढरपूरला. महाराजांचं नाव चातुर्माशी महाराज, त्यांच्या आश्रमावर कुत्र होतं. आणि एकादशीचा वाद झाला. एका पंचांगण टाकली उद्याची, एका पंचांगण टाकली परवाच्या दिवशी. धरावा कोण आहे? जे एकादशी धसते त्या वारकऱ्याला संभ्रम, उद्याची धरावची का परवाची धरायची. सगळ्यांनी निर्णय केला, म्हणले चला पंढरपूरला चातुर्माशी महाराज आहेत, आपण त्याला विचारू. तर ते काही घरी नव्हते, गेले असतील कुठं कार्यक्रमाला, फोन घेऊन नव्हते तवा. तर त्याच्या शिष्याने विचारलं काय का. शिष्य नाही, आश्रम झाडणारा सेवक होता. आश्रम झाडायचा काय काम आहे? काही नाही म्हणले, आम्हाला एकादशीचा वाद आहे, उद्याची धराव का परवा. आणि मग आमच्या मालकाकडे कसं काय? म्हणले चातुर्माशी महाराजांनी सांगितलं उद्याची तर उद्याची, ते म्हणले परवाची तर परवाची, आणि ते म्हणले पंचांग सोडून तिसरी धरा तरी आम्ही तिला मानू. मग ते म्हणले आमच्या महाराजावर तुमचा विश्वास आहे ना? मग आमचे महाराज कॅलेंडर पाहत नाहीत, आमचे महाराज कोणाचं पंचांग पाहत नाहीत. आमचे महाराज त्याचं कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादशी धरते. कल्पना करा, चातुर्माशी महाराजाचं कुत्र जर पंचांगातला वाद मिटित असेल, कुत्र जर इतकं ज्ञानी असेल, तर हे कुत्र ज्याच्या संगतीत राहिलं ते किती ज्ञानी असतील विचार करा. नमः शिवाय ओम हर हर बोले. गाडी नाही दारात, आमच्या पोरायची माय झाडून काढ लागली, रांगोळ काढली, उभच माताजी. त्याच्यातला माणूस म्हणला माताजी. आता माताजी म्हणल्यावर मग पगळल्या ह्या पण काय मामा दर्शन घ्या गो मातेचं. आंघोळ झालेली होती, रांगोळ काढता काढता रांगोळीवर ते कुंकू टाकण्यासाठी करंडा आणलाच होता. लगेच गाईला, गाईचं तोंड पुढं, ते लय मोठे हुशार असते. तिकून जिकून राव चली तू तिकडं तोंड घातलेलं गाईचं मागून, आणि गाईला पाठीमागूनच पूजा करते. लावला हळीत कुंकू, ये पैर को लगाव, दुसरा पैर ये पैर को लगाव.
बाई इतके पाय गाईला. लगेच एक मणी द्याला, एक मणी द्याला. बाई 40 वर्ष झालं मणी सांभाळलाय, अजून कोणाला द्याला नाही. पण तुमचा भाव लय चांगला बाई, तुम्हाला श्रद्धेपोटी मणी द्याला. हे मणी देवघरात ठेवा, याची पूजा करा, पैशाला कमीच पडणार नाही. आणि आता कोणती कमी येत, आता कोणती कमी येत. एटीएम मध्ये पैसे कवा निघत आहेत, खात्यावर असले तर. एटीएम मधले पैसे कवा निघतात, खात्यावर असले तर. कोण माणूस त्याची रजिस्ट्री रातच्या 12ला होती? हा, कोण असा कीर्तनकार आहे त्याला संध्याकाळी कीर्तन झाल्यावर पहाटेही म्हणते. घेतला होती म्हणी. मी असंच एक श्राद्धाचं कीर्तन करून आलं तर मोठा माणूस मेलता, जीव गेल्याचं निमित्त झालं. मोठा माणूस होता पण जीव गेल्याचं निमित्त झालं आणि तो मेला. ते त्याच्या त्या तिरवीचं कीर्तन केलं, घरी गेलो. अशी गडबड होती, म्हणलं आता आपण घरी जेवा. गेलो तर आम्ही घरी गेल्याबरोबर हातपाय धुतले का, म्हणलं हो जेवायचं म्हणलं धुतले. मी घरी धुत असतो. ते देवघरात जाऊन आधी त्या मण्याच्या पाया पडा. ते चांदीची वाटी अशीच कोणी एका बाईने दिली असेल संक्रांतीच्या वाहनात. बायले हुशार असतात. मोठ्या घरची बाई आली की चांदीची वाटी, जरा मध्यम आली की गुळाचं ढेकूळ, जरा मध्यम आली की मग पितळाचं बुट्ट ते बघवं, आणि दरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी. मोठ्या हुशार असते. कशा हसू द्या बघा ना त्या, कशा हसू द्या. मोठ्या हुशार आहेत त्या. माणूस तोंड पाहून कार्यक्रम असतो त्याचा. मग ती चांदीची वाटी, त्याच्यात तांदूळ, आणि त्या तांदळावरती मणी टेकला. मी पडलो पायात. मला कधी कधी फुरसानाच्या विरोधात जायचं नसते. फुरसानाला साधं समजायचंच नाही. मोटर 5ची चालू आणि दांडात फुरसन पडलं, दांड फुटला, ऊस कोरडा फट, वडाच भरला. हा, लय फुरसन दांड फोडी ते. त्याच्यामुळे धसकाटाला कसपट म्हणायचंच नाही. धसकट का कळत माहितीये का, घोसा पायात, मग कळत किती धसकट सलत. असं घरी विरोधात जायचं नाही. मी पडलो पाय. पुन्हा एकदा नाक घासा. हो तर मी जरस कातड जाऊस तर घास जाऊ दे म्हणलं. चांगली धोत्र धुती, टायमाला जेवायला देतील, आपल्याला नाक घासायला लावलं देवाऱ्यापाशी. मी कुठं पांचाटाच्या पुढे घासणार आहे. आणि खरंच आमची बायको इतकी इडी असेल का, लय तुमची खसखस पिकली. राजे हो, हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो, इतकं काऊन भोळ्याचं सोंग घेऊन ऐकायले. विठाला दर्शन घेतलं, दृष्टांतात घेत असतो मी. जेवण वगैरे झालं. मी म्हणलं काय गे वाटीत कशाचा मणी. भाई तसं काही म्हणू नका. म्हणलं काय झालं, कशात ते म्हण. माय तसं म्हणू नका माय, ते मनी लय पैसे देणार आहे. आणि म्हणलं द्याला कोणी. दारात एक टेम्पोवाला आलता, छोट्या हत्तीवाला, त्याच्यात गाय होती. म्हणलं त्याला काय दिलंस. हा, ते गव्हाचं खळ नेमकंच झालं, एक थैली देऊन टाकली. 50-55 किलोची थैली दिली त्याला गव्हाची. भाऊ मी दृष्टांतापुरतं म्हणायलो. मी इतका चालू म्हणले, आमची मंडळी बी किती हुशार असली याचा विचार. हो ना, काय त्या महाराजापेक्षा पार असतात त्या. एका महाराजाची तुम्ही जेवायला गेलो आणि त्याच्या बैठकीत बसल्यावर एक बाई चुनपीठाला आली. चुनपीठ म्हणजे पिठल्याचं पीठ. आणि पिठल्याच्या पिठाला, भज्याच्या पिठाला आली. म्हणले माय बजळाबाई काय ग, भज्याचं पीठ द्या बरं वाटी भर. तर मला वाटलं महाराजाची बायको म्हणल्यावर पिठाच्या डब्यात अशी वाटी खूप शिनून देईन. तिनं असं उधळून दिली वाटी, उधळून. ती अशी लय मोठं जाऊ देत नाहीत. इतक्या हुशार असतात महाराजाच्या. विठाला गव्हाची थैली दिली. हो जाऊ द्या थैली.
काय गेले आपले 2200-2300 रुपये. लय गहू वाढे तरी बी पण पैसे देणारा मनी द्यालाय. म्हणलं तुला एक सांगू का, तू ह्यात काही गोळ्या संपल्या नाही आणि त्याला तू गोळ्यात नाही ता. हा पैसे देणारा मनी द्याला आणि तुला गहू भीक मागायला तो येडा आहे का रे? ह्या मन्यानं जर पैसे दिले असते तर त्यानं तुला कशाला द्याला असता? तुला इतकी तर अक्कल असावं ना. ह्यो मनी जर पैसे देणारा असला तर तो गहू मागतो पासा पासा आणि तुला ह्यो मनी देत असतो का? लय भोळ्या हो, लय भोळ्या. कोणाकून मनी घेत्यान, कोणाकून काही घेत्यान आणि त्याला चट देत्यान चट. नका असं भोळेपण करू. तुम्हाला चित्त जर समर्पित करायचं असेल तर बोरेश्वराचं भजन करा आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करा. भंगारायचं नका ऐकू, जीवाचं भंगार होऊन जाईल. विठाला महानंदा मोती होते टोपले मोती. चला म्हणले पूजा करायची. माणसं सरकिले. चला म्हणले चला चला. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जी पैशावाल्याला किंमत असती, बाबा पाटील कुठेही किंमत असते, कुठेही किंमत असते, फार मोठी किंमत. नाही नाही ते जाऊ द्या, हालत असते काय ते. मला ना दे खाजवायचा ना. ते मस्त बसलं होतं ना, वळवळ करायचा ना त्याच्यामुळे असं होतं. काही काही लोक म्हणतात काय करायचे पैसे मेल्यावर का बांधून न्यायचे का? सुमळ्या, देव आणि संत याच्या नंतरची शक्ती पैसा आहे. भाऊ परिस्थिती वाजल्यावर रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण किंमत देत नाहीत. रक्ताच्या नात्यातले पाहुणे किंमत देत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पाहुणे सोडून द्या. बायको जर बहुमानानं जर बोलत असेल तर तिला डागडागिने केले, अलंकार केले, मालकाचा पुरावा आहे, गोड साबंग आहे. याच्या पलीकडे जर आळंदीतल्या मालकाचं सांगायचं, लवथव पुरुषाची, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी आणि कुटका देखुनी शुनी जैशी पुच्छ आले. हातातला तुकडा पाहिल्यावर जशी कुत्री शेपटी आली ती तसे पैसे कमिणाऱ्या मालकाकडं घरातली माणसं अशी लव 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 करते. पैशाला किंमत. ट्रॅक्टर मधलं गाणं ऐकलं, ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. किंमत आहे पैशाला. तुम्ही घरी गेल्यावर उद्या, आज नका पाहू, आज जितकं भजन करता येईल शंकराचं तितकं करा, माझ्या शिवजीचं. उद्या तुम्ही रिकाम्या टायमात मोबाईलवर मोठाल्या लोकांचा अंत्यविधी पहा. मला बॉईल जेन खराब म्हणून बसावं लागते, नाही तर माझं वय नाही बसून कीर्तन करायचं. बाबाजी, श्रीमंत माणसं मेल्यावर श्रीमंताच्या मातीला जर श्रीमंत गेले ना तर मसन वाट्यापत त्याला सोपे टाकतात. पहा तुम्ही मोठ्या लोकांचा माती. पैशावाले मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत का? धनवंता लागी सर्व मान्यता आहे. वेशाय पैशावाले धर तर 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 माणसं हल्ले हल्ले गुणगाईन आवडी ना, गुणगाईन आवडी. आई बाई, आई माताजी, ते म्हणले एकटी येणार नाही, माझे मित्र आहेत 2. कोण आहे बोला? हे मरकट आहे, हे कुकुट आहे. त्यानं सांगितलं कोंबडं देवघरात नेता येणार नाही. त्यांनी सांगितलं मी येत नाही. आणि आतल्या पिंडीतून आदेश आला पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पिंडीतून आदेश आलाय, भगवान विश्वनाथाचा आदेश आहे पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पुजाऱ्याच्या मनात शंका आली, तिला कसं बोलव? महाराज, पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या साधूला पूजा करणाऱ्याच्या अंतकरणात शंका आली. त्या साधूचं नाव होतं चोखोबाराय. चोखोबाराय. पुजाऱ्याने विचार केला, सुद्राच्या कुळात जन्माला आलेला आहे, कसा काय पांडुरंगाच्या मंदिरात येऊ द्यायचा? अरे तू नको येऊ देऊ. पांडुरंगात, मंदिरातल्या पांडुरंगानं चोखोबारायचे हाड पितांबरात घेतले. पितांबरात
नामदेवे असती आणल्या पारखोनी घेत चक्रपाणी पितांबरे. तुला नसेल आवडत त्याला आवडायला ना. पितांबरात असती घेतल्या पितांबरात. तसं ही वेशा असल्यामुळे पुजाऱ्याला आवडत नसल पण आतल्या पिंडीत आवाज आला येऊ दे माऊलीला आतमध्ये. तुला सांगतो ना रे बाप. शेंडीतला घाम पायात आला पुजाऱ्याच्या. पुजाऱ्याने विचार केला देव बोललेला फक्त मला कळायले लोकांना माहित नाही. नाही येऊ देवा तर भगवान शिवजी आपली काशी करतील पण हिला जर कोंबड्या सगट मध्ये घेतलं तर बाकीची लोक आपली काशी करतील. दोहेरी संकट दोहेरी संकट. काय करावं. पुजाऱ्याने सांगितलं बाई माकड येऊ देतो पण कोंबडं नको. बाईन सांगितलं हे बाकीच्या कोंबड्या आणि दुसऱ्याचे उकांडे उकरीत नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. तुका म्हणे झाली हेची उकरी लाभ नाही. आळ्या खाण्यासाठी उकांडे उकरीत येत. इतक्या जोरात उकरीत आहे आळी माग आणि मागचे कावळे आळ्या खाले त्याची नख अशी तुटले. लय कोंबडे दुसऱ्याच इचकू इचकू मेले. याचं इचक्यो त्याचं इचक्यो आमक्याचं इचक्यो. मला इतकं पाठ आहे त्याला काय पाठ आहे. अरे कोंबड आहेस का काय सुंबळे. तुला लय पाठ आहे तर बसणं वाचित कशात दुसऱ्याला कपडे धुवाला. अशी काय काय कोंबडे. ते म्हणले हे कोंबड कोणाची उकांडी उचकीत नाही. तरी म्हणले पिंडी दिवस जवळ नको येऊ देऊ. मंदिरातल्या कोपऱ्यात हो म्हणले तिथं उभं करा लागलं. म्हणले बाई येऊ देतो पण येईन वळवळ करून ये जाचं पिंडीवरले तांदूळ खाला. तसं कोंबड नाही म्हणे आपल्या डोळ्याच्या दापात. जी उभं राह तिथं राहिलो उभं. भगवान विश्वनाथाचं दर्शन घेतलं. माकड पायापाशी आरती झाली. मंत्र पुष्पांजली झाली आणि मंत्र पुष्पांजलीच्या अक्षदा टाकल्या. महानंदेच्या अंगावर पडल्या वानराच्या अंगावर पडल्या पण कोंबड कोपऱ्यात असल्यामुळे नाही पडल्या. रडू लागलं कोंबड. माकड हुशार होतं. ते म्हणलं आमच्या अंगावर पडल्यामुळं जर तुला मोठे पण वाटत असेल तर तू अंगावर पडल्या नाही पण जवळ पडल्यात खायनं 2 अक्षदा. माकडाचा आदेश हल्लं नाही. जागच्या जाग्यावर 2 अक्षदा खाल्ल्या. पूजा आटपल्याच्या नंतर मंदिरातल्या बोरेश्वरानं वरी आदेश दिला आणि एक विमान आलं. त्याला विमान पाठविले. विमान आलं आणि पार्षदांनी सांगितलं महानंदाई साहेब तुम्ही आवडीनं देवाचं भजन केलंय तुम्हाला विमानात बसायचं. एकटी बसत नाही. बाई कोण सोबती येत तुम्हाला. माकडन कोंबड. ते म्हणले नेत नाही जाय वापस. तुला कोण बोलील तर मला विमान घेऊन ये म्हणून. ते म्हणलं बाई तुम्ही नाही बोललं पण मालकान धाड आहे ना मग तू हा मालक म्हणला जाय तर जाय. ते म्हणले आता तू नाही बसली रिकामी नेलं तर ते आणते ते तू पाय मला कशाला बोलतो पण मी एकटी बसणार नाही. ते म्हणलं मालकाला बोलून येतो. कोणाला बोलायचं तर बोल. त्या मालकाला बी सांग म्हण ती एकटी येत नाही. गेले मालकाला सांगितलं मालक विमान तुम्ही पाठवलं पण बाई म्हणली एकटी येत नाही. तिला कोण सोबती. म्हणले एक माकडन कोंबडे. चांगली बाई आहे म्हणले. माकडन कोंबडं. आता माकड तर परमार्थातलंय कारण माकडाच्याच कुळात सगळे परमार्थिक झाले. पैठणच्या मालकांचं वाक्य येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ नाहीसा पापिष्ट कोण आहे. मारुती राहील कस काय पापिष्ट म्हणायचं. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. नालायक राक्षसाला मुक्त वानरायण केले. पण कोंबड कसं घ्यायचं. ते म्हणजे नको घेऊ मग नको घेऊ. भगवंताला सांगितलं कोंबड. तुला एकदा सांगितलं ना तिनं सांगितलं कोंबडन माकड आणा. ती म्हणली पाली आणा तर पाली बी आण. पण तिनं म्हणल्या आण. मोठ्याची ताकद इतकी. नेलो कोंबडन माकड वरी
श्रुतीनं प्रश्न केला देवाला. श्रुती गेली नाही महानंदेकडे. महानंदेनं खरेल दिवशी तोंडात आणली असती. ती म्हणली असती विमान का मी थोडं बलील तर. मग शहाणे माणसं कोणाच्या नादी लागत नसते. ते पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं देवा अहो वेश्या होती तत्वानं वागत होती याच्याकरता तुम्ही तिला आणलंय पण माकडन कोंबड कसं काय आणलं. श्रुतीनं प्रश्न केला. हा लय महाराज ज्ञानेश्वरी पाठे ते नाही धाडलं. एक जण म्हणला मला गाथा पाठे त्याच्यात स्वप्नात गेलं नाही तुम्ही. आणि या बाईला विमान बरं हिला घ्या विमानात. तिने भजन केलंय तत्वानं वागली. तुमचं भजन केलं काशीतल्या मालकाचं भजन केलं तत्व आहे पण कोंबड्याचं याचं काय. आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदे सोबत आवडीनं कोंबडन माकड नाचलं. आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदे सोबत आवडीनं माकड आणि कोंबड नाचलं. त्या लागी विमान पाठविले. तुकोबाराय सांगतात देवा आवडीनं भजन करणाऱ्या महानंदीला विमानात बसिलस पण तिच्या सोबत राहणाऱ्या कोंबड्याला माकडाला पण विमानात बसून वैकुंठाला नेलस. मग मला तरी दुसरं काय करायचंय. गुण गाईन वाजून किती मिनिटं झाले. बर अजून 10 मिनिटं सरकतो. सेवा आहे बोरेश्वराची. सेवा करणारा साधू आहे आणि अशा साधू पुढे वक्तेन वाकावा. हो